धन्यवाद धन्यवाद रुक्मिणी अर्चना ज्योत्सना वाईकर. आपल्या नखरेल अदाकारीने आम्हा रसिकांना घायाळ करून सोडलेलं आहे. पण जाता जाता एक लावणी खरोखरच आपल्या काळजाला पीळ पाडणारी अशी आपल्याला ऐकायला मिळाली. हीच माझी विनवणी जागवा माझी लावणी. रसिक मित्रांनो, म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. ही म्हण यांच्या बाबतीमध्ये तंतोतंत खरी आहे. त्यांच्या जीवनाचा जरा आपण बारकाईने अभ्यास केला, त्यांच्याकडे जरा विधायक आणि पुरोगामी दृष्टीनं
पाहिलं की दिसतं त्यांचं खरं रूप. शब्दांच्या पलीकडे आहे त्यांचं जीवन. आपण डोळे उघडे ठेवून कधी आपण पाहतच नाही. डोळ्यांना दिसतं म्हणून आपण पाहतो, वरवरलेपणानं त्यांच्या सौंदर्याचा, त्यांच्या कलेचा आस्वाद घेतो, थोडेफार कौतुकही करतो आणि घरी निघून जातो आणि आपल्या कामात आपण दंग राहतो. रसिकांनो, मी तुम्हाला विनंती करत आहे की त्यांच्याकडे माणूस म्हणून पहा. हे सर्व कलाकार जिथं राहतात त्या स्थळाकडे, त्या परिसराकडे डोळे लावून पहा. तिथं काय दिसतं? थिएटरच्या रिंगणात प्रत्येक बारीच्या कलाकारांसाठी ज्या खोल्या असतात त्या अगदी कोंबड्याच्या खुराड्यासारखी असतात. तिथं ही माणसं जीवन कंटतात. शहरी ग्रामीण समाजाला लावणीच्या तालावर नाचणाऱ्या झुलवणाऱ्या कोण असतील या मुली? त्यांना साथ देणारे कोठून आले? ते कोठे जाणार? त्यांना कोणते भोग भोगावे लागतात? थिएटरमध्ये पसरलेल्या दारिद्र्याशी यांचं काहीच नातं नसेल का? अहो, पंढरपेशी समाजाला जाणवते ती फक्त स्वतःच्या डोळ्यातली भूक. शेलाटे बांधा, पतली कमर आणि काळेभोर असे डोळे. अहो, रंगमंच ढवळून काढणारा घाम त्यांना कधी दिसतच नाही. अरे, पोट जाळताना पोटाला पडलेला पीळ कधी त्यांचा पाहत नाहीत. अरे, परभणीला कुणाच्या तरी भावंड शिक्षण घेत असतात. जळगावला कुणाची तरी मावशी कॅन्सरनं आजारी पडलेली असते. अरे, कोल्हापूरला कुण्या सावकार रूपी सर्पानं यांच्या घरादाराला विळखा घातलेला असतो. अरे, पायानं थकवत निडल्या घामानं या पोरी त्यांच्यासाठी नोटा गोळा करत असतात. हे त्यांना कधी दिसतच नाही. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं फक्त सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी. त्यांचीच दृष्टी घेऊन पाहत आहे त्यांचेच वारसदार विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील आणि जयसिंह शंकरराव मोहिते पाटील. त्यांच्याविषयी मी एवढंच म्हणेन, अरे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अरे, उपेक्षित कलेला आणि कलावंतांना प्रतिष्ठा व स्वाभिमान मिळवून देण्याचा प्रयत्न अखंडित राहो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करून रसिकांनी सुद्धा केवळ या कलावंताकडे रंजनवादी दृष्टिकोनातून न पाहता त्यांना फक्त माणूस म्हणून पहा, माणूस म्हणून पहा, माणूस म्हणून पहा. धन्यवाद. या सर्व कलावंतांचा सन्मान आदरणीय दिदी साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. कलाकारांना विनंती, सत्काराचा स्वीकार करावा. रुक्मिणी वाईकर, ज्योत्सना वाईकर, अर्चना वाईकर, तारा वाईकर, सोनल वाईकर, रवीना वाईकर, नम्रता वाईकर, रेश्मा वाईकर, ईशा वाईकर, शिवानी वाईकर, मयुरी वाईकर, खुशबू वाईकर, अमृता वाईकर, काजल वाईकर, कृष्णा वाईकर. ढोलकीपटू अजय जावळेकर, गोविंद पाटणकर, तबला शंकर लाखे, नितीन जावळे, पेटी मास्तर श्लोक लाखे,
महेंद्र जावळे, पार्श्वगायिका प्राजक्ता महामुनी, थिएटर मालक विजय यादव,